तर मित्रांनो, आता आपण थोडक्यात इको म्हणजे काय ती कन्सेप्ट समजून घेऊयात. आता लक्षात घ्या, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या फिजिक्समध्ये साऊंड हा एक चॅप्टर आहे. आता लक्षात घ्या, जर आपण साऊंड या चॅप्टरचा विचार केला तर साऊंड म्हणजे ध्वनी. आता मी तुमच्याशी जे काही बोलतो हा एक साऊंड आहे. हा आवाज जर मी बोलल्यापासून जर तुमच्यापर्यंत ऐकू येत असेल तर आवाज जाण्यासाठी माध्यमाची गरज असते. जर आपण कधी विचार केला तर सॉलिड, लिक्विड, गॅसेस यांच्यामधून आवाज तर जातोच, पण कधी कधी आपल्याला इको पण ऐकू येतो. इको म्हणजे प्रतिध्वनी. मात्र लक्षात घ्या, इको कसा ऐकू येतो किंवा इकोची निर्मिती कशी होते ते आता आपण समजून घेऊयात. मात्र लक्षात घ्या, इको क्रिएट होण्यासाठी आपल्याला आपण बोललेला आवाज काही वेळानंतर पुन्हा ऐकू येतो. जर तो आवाज पुन्हा ऐकू येत असेल तर आपण त्याला प्रतिध्वनी किंवा इको म्हणतो. आता हा इको कसा तयार होतो तर फार सिंपल आहे. जर समजा आपण एखादा व्यक्ती पाहिला की जो व्यक्ती काहीतरी बोलतोय, जर तो काहीतरी बोलत असेल तर आपण त्याला सोर्स म्हणूयात, म्हणजे सोर्स ऑफ साऊंड. आणि जर त्यांनी बोललेला आवाज एखाद्या अडथळ्यावरती, लक्षात घ्या अडथळ्यांना आपण ऑब्स्टॅकल म्हणतो, जर तो अडथळ्यावरती जाऊन आवाज आदळत असेल, म्हणजे थोडक्यात हा व्यक्ती इथे काहीतरी बोलला, हा बोललेला आवाज ह्या अडथळ्यावरती जाऊन आदळला, पुन्हा तो आवाज जर त्यांना ऐकू येत असेल तर या गोष्टीला आपण इको म्हणतो, म्हणजे प्रतिध्वनी म्हणतो. मात्र लक्षात घ्या, जर असा इको ह्या व्यक्तीला ऐकू येत असेल तर असा इकोचा टाइम इंटरव्हल आपल्याला किती पाहायला मिळतो? 0.1 सेकंदाचा. आणि जर 0.1 सेकंदाचा आपण टाइम इंटरव्हल पाहत असेल तर आपल्या सगळ्यांना माहित आहे, जर आपल्याला आवाज हवेच्या माध्यमातून पाठवायचा असेल तर अशा वेळेस ध्वनीचा वेग आपल्याला 340 मीटर पर सेकंद पाहायला मिळतो. मग लक्षात घ्या, आता तुम्हाला इथे वेग पण माहित आहे, इथे तुम्हाला कालावधी म्हणजे टाइम पण माहित आहे, तर तुम्ही यावरून हा व्यक्ती आणि हा अडथळा यातील अंतर शोधू शकता. मग लक्षात घ्या, जर तुम्हाला व्यक्ती आणि अडथळा यातील अंतर शोधायचं असेल तर सिंपल आहे. इको ऐकू येतो म्हणजे आपला आवाज अगोदर जातो, अडथळ्यावरती आदळतो आणि पुन्हा तो मागे येतो म्हणजे ऐकू येतो, म्हणजे अंतर ट्वाइस झालं किंवा डिस्टन्स ट्वाइस झालं. आणि जर अंतर डबल होत असेल तर अशा वेळेस आपण ते अंतर काढू शकतो, म्हणजे अंतर म्हणजे कुणातलं तर अडथळा आणि त्या व्यक्तीमध्ये. मग ते कसं करायचं तर आपल्या सगळ्यांना माहित आहे. तर आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे? डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू व्हेलॉसिटी. जर आपल्याला टाइम इंटू व्हेलॉसिटी हा फॉर्म्युला माहित असेल तर आता टाइम किती पाहिला आपण? 0.1 सेकंदाचा. व्हेलॉसिटी किती आहे आपल्याकडे? 340 मीटर पर सेकंड. जर आपण यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला किती पाहायला मिळतं? 34. पण लक्षात घ्या, डिस्टन्स इकोचा आहे, सो इकोच्या डिस्टन्स मध्ये आपला आवाज जातो, पुन्हा ऐकू येतो, म्हणजे डिस्टन्स समजा आपण 2x मानूयात. सो आता इथे आपण डिस्टन्स किती घेऊयात? 2x. आणि जर आपण 2x डिस्टन्स घेत असेल तर आपल्याला व्यक्ती आणि अडथळा यातील अंतर घेण्यासाठी आपल्याला 2x नको आहे. सो आपल्याला एकेरीच मार्गाचं अंतर काढायचंय की ज्यामध्ये आपण x इज इक्वल टू 34/2 असं घेऊ शकतो, की ज्यामध्ये आपल्याला एक्झॅक्टली डिस्टन्स किती पाहायला मिळतं तर 17 मीटर. मग यावरून आपल्याला काय समजतं तर प्रतिध्वनी कधी ऐकायला येईल की ज्यावेळेस व्यक्ती आणि तो अडथळा यातील अंतर किती असायला हवं? 17 मीटर किंवा थोडं त्यापेक्षा जास्त. लक्षात घ्या, मग मित्रांनो, जर आपण एवढं अंतर पाहत असेल की ज्यामध्ये 0.1 सेकंदानंतर आवाज पुन्हा ऐकू येतो, यालाच म्हटलं आपण प्रतिध्वनी. मग लक्षात घ्या, सो अशाच प्रकारे जर तुम्हाला सगळ्या फिजिक्सच्या कन्सेप्ट विथ प्रॉपर शिकायच्या असतील तर तुम्ही आपली बॅच जॉईन करा, की ज्या बॅच मध्ये सगळ्या प्रकारे फिजिक्स, केमिस्ट्री, बायो पूर्ण कन्सेप्च्युअल इव्हन फॅक्च्युअल सर्व डेटा व्यवस्थित घेतलेला आहे, की जो तुम्हाला येणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी नक्कीच फायदेशीर राहील. सो मित्रांनो, तुम्ही नक्कीच बॅच जॉईन करू शकता, बॅचचा फायदा घेऊ शकता, की जेणेकरून येणाऱ्या पूर्व परीक्षेला तुम्हाला सायन्ससाठी चांगले मार्क्स नक्कीच मिळतील. थँक्यू.